जय शिवराय मित्रांनो, आज आहे जानेवारी महिन्याची शेवटची तारीख 31 जानेवारी आणि 1, 2, 3 या तारखेला बिघडणाऱ्या वातावरणाची थोडक्यात पहिले माहिती घेऊयात. मित्रांनो, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीसह नाशिक क्षेत्रातल्या आपण बऱ्याचशा भागांचा अंदाज थोडा थांबवलेला आहे. चुकून जर नाशिकचं वगैरे नाव आलं तर माफी असावी, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या गारपिटी संदर्भात धास्ती किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे थोडेसे गैरसमज आहेत, त्यामुळे आपण तिथला अंदाज थोडा थांबवतो आहे. जर तो चालू ठेवायचा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. आता बघा उर्वरित भागांची माहिती आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत थोडे क्लाउड एरिया आणि बर्निंग पॉइंट जे बनले आहेत अरबी समुद्रात, तसेच डब्ल्यूडीचा देखील चांगलं प्रेशर म्हणजे ढगाळलेल्या वातावरणाची क्रेज वाढताना दिसते आहे एमपी सह गुजरात, राजस्थान या भागांमध्ये. त्याचे पडसाद उमटणार आहेत खानदेश, विदर्भामध्ये आणि त्याच संदर्भात उद्यापासून वातावरण थोडं आणखीन बळकट होत आहे. 2 तारखेला थोडी मोठी तारीख असल्यामुळे या 2 तारखेला बाष्पांची संख्या छत्रपती संभाजीनगर पासून उत्तरेकडील भागांना, त्यात जळगाव, नंदुरबार, शहादा रेपिटेस नाव का घेतोय, कारण की तिकडेच ते बाष्पयुक्त वारे जास्त सक्रिय राहण्याची शक्यता दाट आहे. इकडे बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याचे संकेत आहेत. आता या संकेतामागं किंवा या अंदाजामागं बरेच जण यामध्ये सगळे जवळपास शेतकरी घाबरले जात आहेत. मग याची टक्केवारी देखील तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण की माझ्या अंदाजामध्ये मी पर्सेंटेजवरती जास्त भर का ठेवतोय, कारण की अनेक शेतकऱ्यांना धाप नको म्हणून. तर बघा, जळगाव, खानदेश आणि इतर महाराष्ट्रातील उर्वरित उत्तर महाराष्ट्रातल्या भागांचा म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावतीपर्यंतचा समावेश का करतोय, कारण की एमपी सारख्या ठिकाणी, गुजरात सारख्या ठिकाणी व्याप्तीची विषय जास्त आहे आणि रात्रीच्या वेळेला वारे स्थिर होतात, त्यामुळे तिकडनं येणारं प्रेशर जे आहे या भागांना दिवस मावळता जास्त क्लाउड कव्हरिंग एरिया बनवतोय. आणि याच जिल्ह्यांमध्ये 1 तारखेला म्हणजे उद्यापासून गरमीची जर लेवल वाढली तर या भागातल्या शेतकऱ्यांनी समजून घ्यायचंय आपल्या भागामध्ये कुठे मोठे अवकाळीचे पडसाद उमटतील. 2 तारीख आहे, संध्याकाळपर्यंत किंवा 4-5 वाजेपर्यंत या घटना घडायला सुरुवात होतील आणि भाग असे आहेत की एखाद-2 प्रतीचे. आता उर्वरित महाराष्ट्र म्हणजे धाराशिव, अहिल्यानगर पासून खालचा भाग, ज्यामध्ये स्थानिक वातावरणाची भीती फक्त वाऱ्यामुळे नाहीये, वाऱ्यामुळे पूर्णपणे बाष्प जे आहे बीड जिल्ह्यासह, लातूरसह अनेक भागांचं, जालन्याचं सुद्धा बाष्प उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे सगळ्यात टफ एरिया जो बनेल तो बनेल खानदेश आणि विदर्भाचे उत्तरेकडील भाग. त्यामुळे वारंवार प्रत्येक जिल्ह्यांच्या अंदाजामध्ये, प्रत्येक महाराष्ट्राच्या वातावरण शेड्यूलमध्ये आपण वाऱ्याच्या दिशेनुसार बाष्प कुठे डायव्हर्ट होतो याचा देखील उल्लेख जरूर करत असतो, कारण की महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती आहे. ढगाळलेल्या परिस्थितीबरोबर कोरडी धुळी सुद्धा आहे, ज्याला आपण अंधुक वातावरण म्हणतो. पण ह्या 1 आणि 2 तारखेला कोरड्या धुळीचं प्रमाण कमी होताना दिसते, ज्यामध्ये पानधुळी आपण असा उल्लेख करतो. ती पानधुळी बाष्पांना आणखीन बळकट करण्यामध्ये यश आणते. त्यामुळे स्थानिक वातावरणाची भीती जसं मागच्या वेळेस पाचोरा, जळगाव ते अनेक शिरपूर अशा भागांमध्ये, नांदगावमध्ये घडली, तशीच पुनरावृत्ती दिनांक 2 तारखेला चान्सेस आहेत, होईल याची शक्यता नाहीये. जर आणखीन वाऱ्याची बळकटी पाहायला मिळाली पश्चिम महाराष्ट्रातून खानदेशकडे आणि ढकलण्याचे चान्सेस जर जास्त मिळाले तर हे वातावरण एमपीकडे डायव्हर्ट होईल. मात्र एमपी मध्ये ह्या गोष्टी घडणारच आहेत. पण एमपी लगत असलेला शिरपूर तालुका, जळगावचे अनेक भाग तिथे समाविष्ट आहेत. त्यामुळे हे ढग जर तिथे थांबलंच तर असे अपवाद घडणारी तारीख पुनश्च एकदा 2 तारीख येते. मग सांभाळायचं काय आहे, ज्यांचा माल हार्वेस्टिंग झालेला आहे किंवा ज्यांचा कांदा किंवा गहू सारख्या पिकांना पाणी देण्याचं काम चालू आहे. आता पाण्याला आले असेल तर अत्यावश्यक असेल तर देऊ शकता, पण आता फक्त 1-2 दिवसाचा प्रश्न उरलाय. नंतर 4 आणि 5 तारखेनंतर